नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 40.1चा दुसरा प्रश्न सोडवणार आहोत. पहिल्या प्रश्नामधील पहिला प्रश्न आपण काल सोडवलेला आहे. आज दुसरा प्रश्न सोडवूया. या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला गिवन डाटा, दिलेली माहिती काय ते प्रथम लिहून घेऊ. प्रिन्सिपल दिले, प्रिन्सिपल त्याला आपण पी ने इंडिकेट करतो. व्हॅल्यू दिलेली आहे ₹5000. रेट दिलेला आहे PCPA. रेटला आपण आर ने इंडिकेट करतो. ₹8 दिलेला आहे PCPA. % पर ॲन्युअल, दर साल दर शेकडा. ओके. आणि ड्युरेशन दिलेलं आहे. ड्युरेशन आहे आपण ते एन ने इंडिकेट करतो. 3 इयर्स दिलेलं आहे. आपल्याला काढायचं आहे अमाऊंटची व्हॅल्यू किती काढायची आणि कंपाऊंड इंटरेस्ट किती आहे तो काढायचा आहे. वी नो अमाऊंटचा फॉर्म्युला P ऑफ 1 + R डिवायडेड बाय 100 ब्रॅकेट आणि रेस टू n. P ची व्हॅल्यू 5000, 1 + R दिलेला आहे 8 आणि 100 ॲज इट इज. n ची व्हॅल्यू, ड्युरेशन 3. सोडूया आहे 5000. ओके. इथं तिरपा गुणाकार करायचा. इथं काही नाही, छेद म्हणजे एक समजायचा. असा तिरपा 100 × 100 + 8 × 1 म्हणजे 8 आणि असा 100 × 1 म्हणजे 100 तिरपा. ओके. आणि रेस टू 3 इक्वल टू 5000 इंटू ॲडिशन 108 डिवायडेड बाय 100 आणि रेस टू 3. आता 5000 इंटू 3 घात यायचा, म्हणून आपण काय करायचं, हे 3 वेळेस लिहायचं. इंटू कारण काटाकाटीमध्ये ते कट होणार आहे, पूर्ण सोडवायची गरज नाही. आता आपण काटाकाटी करू. 100 × 100 100, 100 × 500 आणि हे 0 राहील. बरोबर आहे. आता पुन्हा 100 50 भाग जाईल. 50 × 50, 50 2 100. बरोबर आहे. इथले 100 कॅन्सल झाले, इथले 100 कॅन्सल झाले, फक्त इथे राहिलेत. आता पुन्हा 2 108ला भागता येईल. 2 1 2, 2 5 10 आणि 2 4 8. आता काय राहील आपलं, आणि डिवायडेड बाय 100 एवढी व्हॅल्यू राहिली आपली. बरोबर आहे. आता हे प्रत्यक्ष गुणाकार करावा लागेल. इथं रफमध्ये करून घेतो मी, रफ वर्क. चार 6 8 गुणिले 0 न गुणलं तर 0 0 0, पुन्हा 8 न गुणलं, 1 न गुणाकार दिला तर 1. बरोबर आहे. ओके. आता 108 गुणिले 108 याचा गुणाकार केला आपण, पुन्हा इंटू 54 न गुणावं लागेल. 54 न गुणलं, ॲडिशन ओके. व्हॅल्यू आपली मिळाली 6298
56 ही व्हॅल्यू भेटली आपल्याला आणि डिवायडेड बाय 100 बरोबर आहे. आता 100 भागायचं आहे. 100 भागायचं म्हणजे हे 2 शून्य इथे कॅन्सल केले आपण तर छेदामध्ये फक्त 1 राहील. म्हणजे हे 2 शून्य कॅन्सल होण्यासाठी हे 2 स्थळ पॉईंट इकडे द्यावं लागेल. म्हणजे असा पॉईंट दिला आपण इथं 6298.56 फक्त पॉईंट इथं दिला तर हे 100 भागितल्यासारखं होऊन जाते. देअरफॉर अमाऊंट भेटली आपल्याला इक्वल टू 6298.56. आता वी नो नाऊ कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा. आता कंपाऊंड इंटरेस्ट इक्वल टू फॉर्म्युला अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. अमाऊंटची व्हॅल्यू आपण आत्ताच काढली 6298.56 मायनस प्रिन्सिपल दिलेले प्रश्नामध्ये आपल्याला 5000 रुपीज. ओके. आता हे 0.56 रफ वर्क करतोय ते मी मायनस 5000 पुढे काही नाही म्हणजे 0.00 6 मायनस 5 म्हणजे 1. उत्तर भेटलं 1298.56. ओके. कंपाऊंड इंटरेस्ट मिळाला आपल्याला एवढा रुपीजमध्ये. युनिट रुपीज. ओके. हेन्स अमाऊंट इक्वल टू रुपीज 6298.56 ही व्हॅल्यू आणि कंपाऊंड इंटरेस्ट इक्वल टू रुपीज 1298.56 ही व्हॅल्यू. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.